नाही, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून एक मोठा भोंदू बाबा ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात यांनी ज्या पद्धतीनं भामटेगिरी करत अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ आता सर्व प्रसार माध्यमात व्हायरल होत आहेत। त्या बाबाची किळस वाटते आहे आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणाऱ्या या कॅप्टन अशोक खरातचं जे दुष्कृत्य आहे ते महाराष्ट्राने बघितलंय। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार पण मानले की त्यांनी लुकआउट नोटीस काढून, कारण तो ऑस्ट्रेलियाला परत जाण्याच्या तयारीत होता, त्याला हे माहीत पडलं होतं की आपला भंडाफोड होणार आहे, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सतर्कतेनं त्याला सकाळी उचलला आणि आता त्याच्या तपासाकरता SIT सुद्धा गठीत केली आणि आज दुसरा दिवस आहे सलग त्याची चौकशी सुरू आहे। यात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे पण आहेत आणि मी परवा अशी शक्यता वर्तवली होती की VSR व्हेंचर सोबत या बाबाचे संबंध असावेत, कारण 2 सप्टेंबरला जो अघोरी पूजेचा प्रकार या बाबाच्या आश्रमात झाला तो म्हणजे करंगळी कापून शिवाला रक्ताभिषेक करणे आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळेस शिवरात्री होती आणि अमावस्या होती त्या दिवशी अजितदादांचं निवासस्थान सहयोग सोसायटी बारामती भिगवण रोडला एक अघोरी पूजा केल्या गेली। देवगिरीच्या समोर सुद्धा असाच एक अघोरी पूजेचा प्रकार घडला। त्यामुळे अशोक खरातचा संबंध अजितदादांच्या विमान दुर्घटनेसोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, उद्यापासून 3 दिवस हे अधिवेशन राहिलेलं आहे। 25 मार्चला अधिवेशनाचं सूप वाजेल, पण आता या घडामोडीमध्ये काय झालं की गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं मीडियावर अशोक खरातचे असलेले वाईट दुष्कृत्याचे व्हिडिओ आणि यामध्ये अजितदादांचा जो विषय होता मूळ, ते अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात हा मागं पडतोय अशी शंका येते। त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील आणि मी विधान परिषदेच्या सभापतींना पण ट्विटरवर विनंती केलेली आहे की तुम्ही आश्वस्त केलंय मागच्या आठवड्यात की सोमवारी म्हणजे उद्या म्हणजे 23 मार्चला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अल्पकालीन चर्चा जी विरोधी पक्षांनी लावली ती चर्चा ते घडून आणतील आणि मला विश्वास आहे भोंदू बाबा अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये अजितदादांचा महत्त्वाचा विषय मागे राहता कामा नये, नाहीतर अधिवेशन संपलं तर अजितदादाचा विमानाचा घात की अपघात की घातपात हा विषय मागे पडेल। म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार पण करतोय, उद्या सकाळी त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे आणि जितक्या तत्परतेनं SIT गठीत करून अशोक खरात पकडला तसेच अजितदादाच्या विमान अपघाताचे धागेदोरे अशोक खरात सोबत आहेत का ते तपासून आता अजितदादांना न्याय मिळावा याकरताच आमचा झगडा आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे। नाही, असं आहे की SIT चौकशी गठीत झाल्यानंतर ज्या मॅडम विस्पुते मॅडम आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत झालेली आहे। त्यामध्ये आता कसं आहे, अघोरी जो प्रकार असतो म्हणजे आम्ही त्या अंधश्रद्धेला अजिबात मानत नाही। आम्ही आता शिर्डीला आहोत जिथे अंधश्रद्धेला किंवा बुवाबाजी फारसा इथे थारा नाही आणि आम्ही त्या भीतीपोटी भक्ती करत पण नाही। आम्ही ठीक आहे, जी श्रद्धा सबुरी तिथं शिकवल्या गेली त्या पद्धतीने आम्ही नेहमी इथं येत जात असतो, पण महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये जर या अघोरी कृत्याला थारा नसेल म्हणजे तुकोबाचा अभंग ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू दहावी वैराग्याची कळण भोगी विषयाचा सोहळा, अशा महाराष्ट्रामध्ये असा अघोरी प्रकार जर झाला असेल त्याकरता कुणी करंगळ्या कापल्या, कुणाच्या त्या करंगळ्या होत्या, ते दाखवल्या गेलेले फोटो खरे होते की फेक होते, या सगळ्याचा तपास हा SIT मध्ये निष्पन्न होणार आहे आणि मला विश्वास आहे की कोणालाही पाठीशी सरकार घालणार नाही। सुनेत्रा वहिनींनी पण स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणीही असो त्याला पाठीशी घातल्या जाण्याची काही आवश्यकताच नाही। त्यामुळे आता ही अघोरी पूजा, कारण आम्ही कधी ती अघोरी पूजा करत नाही। मी ज्या नेत्याच्या हाताखाली काम केलंय ते दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब हे कधी भोंदू बाबाच्या नादाला लागले नाहीत, कधी यांनी कुठल्या महाराजांचा अनुग्रह घेणं किंवा असे केले नाहीत। सत्यशोधकी परिवारातला पवार परिवार आहे, आम्ही त्या माणसासोबत शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत आहोत म्हणून काम केलंय। त्याच्यामुळे जो काही तपास होईल तो योग्य दिशेने होणार आणि जे काही महाराष्ट्राच्या समोर म्हणजे ज्या करता दाभोळकर गेलेत, ज्या करता गाडगे महाराज गेलेत, अशा महाराष्ट्राच्या विकृत पैदास जी जन्माला आली याचं नांगी ठेचण्याचं काम सरकार करेल। त्यामुळे कोणी अघोरी पूजा केली, दादाच्या घातपातामागं या आश्रमातल्या काळ्या पूजा होत्या का,
मी म्हणून म्हणतो की भोंदू बाबाच्या मंदिरातल्या पुजाऱ्याचे हे सगळे CDR तपासा. ते CDR 2 सप्टेंबर ते 31 जानेवारी पर्यंतचे सगळे CDR तपासा. मी विश्वासानं सांगतो 28 जानेवारीला ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाचा घातपात गोजूबावीला झाला, घातपातच झाला, तो अपघात झालेला नाही, त्या घातपाताचे धागेदोरे हे कॅप्टन अशोक खरातपर्यंत येऊन पोहोचतायत. ही आमची प्रबळ शंका आहे. त्याचं निराकरण महाराष्ट्र सरकार करेल. 100%. जेव्हापासून बाबांनी त्या गावामध्ये आश्रम स्थापन केला, आता ते गाव सुद्धा त्या बाबाच्या विरोधात गेलेलं आहे. तिथून आता कोण कोण त्या बाबाला येत होतं, भेटत होतं, अमावस्येला कशा पद्धतीच्या अघोरी पूजा चालवत होत्या मला सांगा. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या दालनामध्ये एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्याचं पण ऑफिस असतं. पण महाराष्ट्रामधले हे सगळे पोलीस जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्यावर तिथे कारवाई करायला असतात, हे कुठे आहेत आता? हे झोपलेले आहेत का? यांनी इतका मोठा अघोरी प्रकार घडल्यानंतर यांचं लक्ष असायला पाहिजे होतं की त्या आश्रमामध्ये काय चाललंय, अनेक महाराज लोक कसे तिथे येत आहेत. त्याच्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा महाराष्ट्रात लागू आहे. या बाबांनी पहिल्या दिवसापासून जो काही भ्रष्टाचार केला असेल, त्याला पाणी कसं आरक्षित केलं गेलं, कोण्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केलं गेलं, कोण्या सरकारच्या काळात केलं गेलं, कोण्या मंत्र्यांनी सहकार्य केलं, आता कोणते मंत्री इन्व्हॉल्व आहेत, कशा प्रकारे स्त्रियांचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण झालेलं आहे, आर्थिक संबंध त्यानं कोणाकोणाशी, आता 2000 कोटीची प्रॉपर्टी ती माया त्यांनी कुठून गोळा केली. त्यामुळे सगळे या पाईपलाईन मध्ये आहेत. मग ते महायुतीमधले असो, महाविकास आघाडीमधले असो, अपोजिशन मध्ये असो, जे या बाबाच्या पापाचे भागीदार आहेत त्यातला कोणीही सुटणार नाही. महाराष्ट्र में अशोक खरात मामले में जो कुछ मराठी होऊन जाऊ त्याला, मिनिस्टर है, DCM एकनाथ शिंदे है, केसरकर है, बार बार उनके दरबार में जाते थे, तो इस मामले में SIT स्थापित की है, तो क्या राजनीतिक भूचाल आ सकता है महाराष्ट्र में? SIT में जो निष्पन्न होगा, पुलिस इंक्वायरी कर रही है. अब बाबा के साथ जाना, बाबा के साथ फोटो लेना, अब उनको ये भी पता नहीं होगा कि ये बाबा इस टाइप का भी बाबा होगा. अभी ऐसे बहुत सारे बाबा है, महाराष्ट्र में भी है, अभी भी महाराष्ट्र में है, महाराष्ट्र के बाहर भी है, हमने देखा है. लेकिन बाद में जिस तरीके से अब दीपक केसरकर जी कब मिले, एकनाथ शिंदे जी कब मिले और बड़े बड़े नेता कब मिले, और इसके बाद अगर उनका कोई फाइनेंशियल डील उनके साथ होगा या कोई उसमें दिखता होगा, तो महाराष्ट्र की पुलिस SIT अब उस पर लगी है, उसमें सब निष्पन्न होगा. महाराष्ट्र की महायुती सरकार किसी को बख्शेगी नहीं. गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळे प्रकार सुरू असल्याचं आता एक उलगडे होत आहेत. पण ज्या शहरात, नाशिक शहरात हे सगळं सुरू होतं, तिथल्या पोलीस किंवा क्राईम ब्रँच किंवा गुप्तचर यंत्रणा याविषयी तुम्हाला काय वाटतं? असं असतं की त्या बाबांनी मानसिक संमोहन करून पदलालसा असेल, प्रमोशन असेल, काही अधिकारी त्याच्या जाळ्यात का फसले की एखाद्या PSI ला प्रमोशन पाहिजे, मग तो बाबा जे सांगेल तो विधी करायचा, आणि योगायोगानं काही गोष्टी म्हणजे कोइन्सिडेंटली जर त्याच्या जीवनामध्ये घडल्या तर मग ती लोक तशा पद्धतीनं त्या बाबाला सहकार्य करायची, अशी त्या बाबाची महिमा वाढत गेली. आता हा मूळ विषय कोणी पुढे आणला तर त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा जो ऑफिस बॉय होता नीरज जाधव नावाचा, त्यांनी काहीतरी 5 कोटीची खंडणी त्याला मागितली, त्यानं द्यायला नकार दिल्यामुळे हे सगळे व्हिडिओ पुढे आले. आणि हे व्हिडिओ पुढे आल्यानंतर त्या बाबासोबत जी लोक जुळलेली होती, म्हणजे ज्याला प्रमोशन पाहिजे ती लोक, जे अधिकारी आहेत ती लोक, आणि राजकीय लोक, कारण राजकीय लोकांमध्ये साहजिक एक स्वभाव असतो. जर एखादा आमदार असेल त्याला राज्यमंत्री पदाचा लालसा असेल, जर एखादा राज्यमंत्री असेल तर त्याला कॅबिनेट कसं होता येतं, आणि जर एखादा कॅबिनेट असेल तर त्याला मुख्यमंत्री पदापर्यंत कसं जाता येतं. हे सगळे बुवा बाजाच्या नादाला लागून जे कोणी त्या भोवऱ्यात आलेले आहेत, मग ते अधिकारी असो का राजकीय नेते, यातला कुठलाही सुटणार नाही. आणि मी परत सरकारला विनंती करतो की हे प्रकरण एकीकडे तुम्ही चालूच ठेवा, पण ह्या आडून अजितदादाच्या प्रकरणाचा तपास सुद्धा डायव्हर्ट होता कामा नये. कारण महाराष्ट्राला ती पण शंका आहे की अजितदादा कोणाच्या सांगण्यावरून 28 जानेवारीला VSRच्या नादुरुस्त विमानात बसले. कारण तुम्ही बघा, VSRचं विमान नादुरुस्त असल्यामुळे DGCAनी VSRवर 5 त्याचे फ्लाय बंद केले होते, म्हणजे बॅन आणला होता. त्याच्यानंतर हे बंदच पडलं. आम्ही नरिमन पोलीस स्टेशनला ज्यावेळेस 0 FIR करायला गेलो, मी असेल किंवा आमदार रोहित पवार असतील किंवा आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नायकवडी यांचा FIR पण पोलिसांनी घेतला नव्हता. मग त्या पोलिसांचा धागादोरा अशोक खरातपर्यंत होता का, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा? हे सगळे चौकशी तपास झाली पाहिजे, ना तर ही प्रकरण पुढे येणार
आणि अजितदादाच्या घातपातातला DGCA चे अधिकारी VSRचा VK सिंग मालक, कारण VK सिंग सुद्धा या बाबाचा भक्त असल्याचं आम्हाला कळतंय, अशोक खरातचं. म्हणून अशोक खरातच्या सांगण्यावरून VK सिंगनी अशा पद्धतीचा काही प्रयोग करून अजितदादांचा त्या ठिकाणी घातपात केलाय का, हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर येणं महत्वाचं आहे. अजून अधिवेशन बाकी आहे. माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी सोमवारी ही अल्पकालीन चर्चा लावण्याचं आश्वस्त केलं होतं आणि त्यांनी उद्या ती चर्चा लावावी. उद्या जर शक्य नसेल, कारण उद्या निरोप समारंभ आणि हे प्रकरण ताजं आहे, त्यामुळे ह्या प्रकरणावर सुद्धा उद्या मोठी चर्चा होणार, तर मंगळवार आणि बुधवारपर्यंत ही चर्चा जर अजितदादांची नाही आली सभागृहामध्ये, तर मग मात्र कुठेतरी पाणी मुरते अशी शंका महाराष्ट्राला वाटेल. मुंबईतील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी अभिजित भांडे पाटील यांची पत्नी आणि कॅप्टन खरात यांच्या मुलीचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि कागद देखील तो बाहेर येतो आहे. जसं बघता आणि त्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत अधिकाऱ्याचं नाव सांगायला कोणी पुढे येत नव्हतं. आम्ही पत्रकार बांधवांनाही सांगितलं, तर तुमच्याकडे अशा काही अधिकाऱ्याची नावं असतील तर तुम्ही बिनधास्त सांगा. भांडे पाटील, भांडे पाटलाच्या पत्नी, त्यांच्या कन्या यांच्या सोबत जर त्यांचे आर्थिक व्यवहार झाले असतील तर नक्कीच मग इतके मोठे अधिकारी विचार करा. जर 97 लाख लिटर पाणी त्याच्या आश्रमाकरता आरक्षित होत असेल तर तो बाबा काही साधा सुद्धा बाबा नव्हता. त्याच्यामुळे त्या बाबाचे आर्थिक संबंध, त्या बाबाचा मंत्रालयातला वावर आणि मंत्रालयातल्या वावर असताना IS दर्जाचे अधिकारी त्या बाबाचे भक्त, म्हणजे आपण निरक्षर लोकांना ज्यावेळेस दोष देतो की निरक्षर लोक भोंदू बाबाच्या आहारी जातात, त्यापेक्षा साक्षर लोक सुद्धा या महाराज लोकांच्या किती आहारी गेलेले आहेत हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भांडे पाटील असो की आणखी कोणी असो, त्याला त्याचीच इन्क्वायरी होणार. बाबाची प्रॉपर्टी 2000 कोटीपर्यंत गेली. 2000 कोटी म्हणजे या 2000 कोटीमध्ये विदर्भाचा अनुशेष भरून निघेल इतकी मोठी प्रॉपर्टी एका बाबाची आहे. त्याचे बंगले, त्याचे भूखंड, त्याच्या 47 एकरावर असलेला तो फार्म हाऊस, हे पैसा आला कुठून? एकीकडं 4-4 दिवस नळ येत नाहीत महाराष्ट्रामध्ये, दुसऱ्याकडे 97 लिटर पाणी आरक्षित. त्यामुळे भांडे पाटलासारखे IS अधिकारी त्या बाबाच्या गळाला लागले होते आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अशा अधिकाऱ्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांच्या महिलांच्या, घरातल्या महिलांचे सुद्धा काही संबंध त्याच्यासोबत होते का, हे सुद्धा या निमित्तानं आता पुढे येणार. कारण व्हिडिओ फक्त 57 नाही आहे, ती व्हिडिओची संख्या आता 500वर गेलेली आहे, 500वर. आणि हे अजूनही ती संख्या वाढू शकते. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या बायका त्याच्यामध्ये आहे की आणखी कोण कोण आहे हे आता बघावं लागेल. तुम्ही ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करताय, तुम्ही असेल रोहित पवार असेल, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या तीव्रतेने मांडताय, ते मांडताना राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असेल तेवढे तुम्ही तीव्रता दिसत नाही. काय नेमकं याचं कारण तुम्हाला वाटतं? आता ह्या प्रकरणावरून असं वाटतं की बाबा जे बोलत नाहीत ते काय बाबाचे भक्त बिक्त होते का, अशी भीती व्हायला लागली. आमचा त्या बाबाच्या दरबारात जाण्याचा काही दूरदूर संबंध आला नाही. ज्याला कर नाही त्याला डर नसल्याची काही आवश्यकता नाही. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं, अजितदादांसारखा लोकनेता अनेक पिढ्या जसा लोकनेता घडू शकणार नाही. महायुती सरकारमध्ये सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार ठासून सांगणारा नेता, या नेत्यांनी 40 वर्ष या विधान भवनाचं प्रतिनिधित्व केलं. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 वेळा मांडला, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 7 वेळा राहिले. अशा नेत्याबद्दल 1 महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये चर्चेकरता सुद्धा कोणी आमदार उभा राहिला नसेल, पायऱ्यांवर बसून कोणी उपोषण केलं नसेल, वेलमध्ये कोणी उतरलं नसेल, 296च्या प्रस्तावावर त्या चर्चेला बगल दिल्या गेली असेल, अल्पकालीन चर्चा हटवल्या गेली असेल, तर मग ते अजितदादाचं दुःख म्हणायचं की अजितदादांच्या आमदारांसह ज्या आमदारांवर अजितदादांनी प्रेम केलं ती लोक अशी मुग गिळून का बसलीत? नक्कीच त्यांना कोणी धाकात ठेवलंय का? आणि तुम्हाला सांगतो, आज ते शांत बसतील, उद्या हा विषय मागही पडेल असं आपण समजून जाऊया. पण ज्या आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला नाही त्यांना त्यांची घरातली लोक, पुढच्या पिढ्या ह्या जाब विचारतील. कारण अजितदादाला ज्या पद्धतीनं संपवल्याचं षडयंत्र झालंय त्याचे परिणाम सुद्धा महाराष्ट्रात लवकर दिसतील. अनेक लोकांनी आता यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे. आज एक यात्रा मला आता फोटो आले मुक्ताईनगरवरून, ती यात्रा तरुण मुलांनी काढली 10 लोकांनी, आणि कुठपर्यंत तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत, की निदान अजितदादाचा घातपात आहे की अपघात हे एकदा समोर येऊ द्या. त्यामुळे सर्व लोकांनी, आता मी आणि रोहित पवार आम्ही दोन्ही आमदार का लढतो, कारण आम्हाला वाटतं की अजितदादांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत. असे सर्वच आमदारांवर केलेत. आज जितके मंत्री आहेत, जितके राज्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, हे सगळे अजितदादाच्या उपकारामुळे आहेत. त्यामुळे त्यांनी त्या उपकाराची जाण ठेवली नसेल तर हे त्यांना पुढची पिढी विचारणार. आता कोणाला तुम्ही बोला हे मी कसं म्हणणार आहे? आणि अजितदादा सारख्या संवेदनशील नेत्याच्या विषयावर जर हे बोलू शकत नसतील, आज
दादांसोबत घडलं. उद्या आमचाही नंबर आहे ना. कुठं ना कुठं कधी ना कधी जर आमच्या जीवाचं बरं वाईट झालं, आमच्या म्हणजे सगळे आमदार किंवा मंत्री कोण धावून येणार नाही. अजितदादांसाठी एक शब्द जर तुम्ही सभागृहात काढला नसेल तर पुढच्या पिढ्यात तुम्हाला जबाब विचारतील, महाराष्ट्र तुम्हाला जाब विचारेल.